अमरावती येथील अंबादेवी व एकविरा देवी मंदिराच्या मधोमध असणारे प्रभू श्री रामचंद्र यांचे सुद्धा मंदिर या ठिकाणी स्थित आहे। दरवर्षी नित्यनियमाने श्री अंबादेवी मंदिर येथे श्री राम जन्माचे मोठ्या भक्तिभावाने व थाटामाटाने आयोजन करण्यात येत असते। मात्र यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अतिशय साध्या पद्धतीने प्रभू श्री राम जन्म उत्सव पार पाडण्यात आला। श्री अंबादेवी संस्थान येथे कोरोनाचे सर्व नियम पाळून सामाजिक अंतराचे भान ठेवून प्रभू श्री राम जन्मोत्सव पार पाडण्यात आला। यावेळी महिला मंडळाच्या वतीने भजनाचे आयोजन व पाळणा गीतांचे आयोजन करण्यात येऊन प्रभू श्री राम जन्माचा सोहळा पार पडला। यावेळी श्री अंबादेवी मंदिर विश्वस्त समितीचे पदाधिकारी विश्वस्त उपस्थित होते। दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील रामनवमीचा उत्सव आमच्या अंबादेवी संस्थानतर्फे करण्यात आला आणि पहिले गणपतीची पूजा झाली, त्यानंतर रामाचा अभिषेक झाला आणि नंतर रामाचा जन्म झाला, रामाची आरती झाली आणि अशा पद्धतीने आमचे गोवर्धन पुराणिक आणि योगेश महाराज यांनी आजच्या रामजन्माचा कार्यक्रम या ठिकाणी विस्तृतपणे या ठिकाणी साजरा केलेला आहे आणि दरवर्षीच आम्ही या ठिकाणी रामजन्माचा कार्यक्रम या ठिकाणी अंबादेवी संस्थानतर्फे घेतो। आजचा योगायोग असा की मला रामाची पूजा, रामाचा जन्म करायचा मला योग आला आहे आणि माझ्या हस्ते आज रामाची पूजा, रामजन्म माझ्या हस्ते झाला आणि मला खूप आनंद वाटतो आहे आणि खरोखरच मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र, आजच्या दिवशी मी प्रभू रामचंद्राला एकच प्रार्थना करीन की देशावर जे संकट आलेलं आहे कोरोनाचं, हे अगदी ताबडतोब म्हणजे अगदी लवकरात लवकर याचं निस्तनाभूत होऊ दे, हे देशावरचं संकट जाऊ दे अशी आज मी रामचंद्राजवळ प्रार्थना करते आहे आणि मला असं वाटतं की प्रभू रामचंद्रांनी सगळ्यांचं दुःख निवारण केलेलं आहे, तसं आपल्या भारत मातेचं रक्षण करेल आणि आपलं नक्कीच हे जे कोरोना संकट आलं आहे हे प्रभू रामचंद्र नक्कीच दूर करेल, एवढं मला रामाबद्दल पूर्ण विश्वास आहे आणि त्याच्या चरणी प्रार्थना पण आहे। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।